नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। साई अक्वॅटिक नगर परिषद कळमेश्वर ब्राह्मणी जलतरण केंद्र। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर ब्राह्मणी येथील नगर परिषद जलतरण केंद्र हा गावकरी नागरिकांकरिता चालू केलेला असून नगर परिषद अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला देण्यात आले असून ठेकेदार गैरउपयोग करीत आहे। जलतरण केंद्र हा 8 वर्षापासून चालू झालेला असून 12 महिन्यातून 3 महिने चालू असते आणि 9 महिने बंद असते असा आरोप कळमेश्वर शहर नागरिकांनी केलेला आहे। तसेच कोणत्याही नागरिकांना स्विमिंग पूलची सुविधा मिळत नाही। तसेच कळमेश्वर मधून कोणते न कोणते मूल स्विमर बनले पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे। स्विमर बनवून मुलं बाहेरगावी गेले पाहिजे अशी आई वडिलांची इच्छा असते, पण ते जलतरण केंद्र बंद असते। सरकारने दिलेला निधी वाया घालवतात। तिथे उपस्थित असलेले युवा सेना जिल्हाप्रमुख सतीश चालखोर, युवा सेना तालुका प्रमुख कळमेश्वर राजा धार्मिक, शिवसेना तालुका प्रमुख कळमेश्वर बिरजू रघुवंशी, शाखा प्रमुख स्वप्नील भुसारी, देवेंद्र ठाकरे, मनीष कुहीकर, इरफान शेख आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। नमस्कार, मी सतीश चालखोर। बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम हे आहे की जे यांनी फीस ठेवलेली आहे ते खूप जास्त असल्या कारणाने यांना लोक मिळत नाही आणि त्यांचं म्हणणं 1100 रुपये पर मंथ। बाकी ठिकाणचा विचार जर केला मी तर बाकी ठिकाणी 300-400 रुपये महिना असतो। त्या कारणाने तिथे लोकांची संख्या जास्त असते आणि इथे फीस जास्त असल्या कारण लोकांची संख्या कमी असते। तर त्यांनी थोडंसं फीसचा विचार करून लोक कसे वाढवता येईल आणि 12 महिने हा स्विमिंग पूल चालू कसा ठेवता येईल याच्यावर विचार करायला पाहिजे। सीओ साहेबांना माझं एकच निवेदन आहे की तुमच्या वाट्यातला थोडासा खर्च जर इकडे दिला, त्या ठेकेदाराला जर परवडत नसेल तर तुमच्या वाट्यातून जो काही तुम्हा नगर परिषदेला एवढ्या वर्षभराचा जो निधी येतो त्याच्यातून थोडासा निधी या क्षेत्रासाठी काढा आणि या क्षेत्रासाठी निधी काढल्यानंतर इथून काही स्विमर लोक निघेल आणि या स्विमर लोकांना जसं आपण विचार करतो नागपुरातून बरेचसे पूर्व समुद्र पार करून जातो आहे, हे करतो आहे, ते करतो, तसं कळमेश्वरातून सुद्धा चांगले मुलं निघतील आणि त्यांना एक ओळख कळमेश्वरची निघेल। तर मी सीओ साहेबांना निवेदन करतो की त्यांनी आपल्या निधीतून थोडासा निधी या ठेकेदाराला देऊन हे स्विमिंग पूल कसं 12 महिने चालू ठेवता येईल याच्यावर लक्ष द्यावं, एवढीच माझी विनंती आहे। कळमेश्वर बिरजू रघुवंशी हे जे जलतरण तुम्ही पाहत आहेत हे मागच्या 8 वर्षापासून तयार झालं। मोठ्या मुश्किलनं आम्ही याला चालू केल्यानंतर आजची याची परिस्थिती अशी आहे का वर्षात फक्त 3 महिने चालू राहते। जसं की फन अँड फूड चालू राहते, वाकीवूड चालू राहते, तसं हे एक जलतरण तयार झालेलं आहे। याचं गरीब जनतेला कोणत्याही प्रकारचा कोणताही फायदा नाही आहे गरीब जनतेला। आता हे चालू झालं, 3 महिने चालू राहील। 3 महिन्यामध्ये जे स्विमिंगसाठी लोक मोज मस्ती करायला येतील, बढिया आतमध्ये डान्सिंग वॉन्सिंगचं सिस्टम आहे, गाणे वाणे वाजते आणि ह्या साऱ्या फक्त एक वॉटर पार्क म्हणून हे चालू आहे। आमचं म्हणणं आहे वर्षातून फक्त 3च महिने चालू राहतात, उन्हाळ्याच्या 3 महिने। पण आमचं म्हणणं हे आहे का हे जे जलतरण बनवलं आहे हे कळमेश्वरच्या लहान मुलांना स्विमर बनवायसाठी बनवलं आहे। स्विमर बनवायचे आहे, कळमेश्वरचे 2-4 स्विमर स्टेट लेवलवर गेले पाहिजे, तालुका लेवलवर गेले पाहिजे, शाळेच्या ज्या स्पर्धा होतात त्यांच्यामध्ये त्यांची निवड झाली पाहिजे। यासाठी हे स्विमिंग पूल बनवलं आहे, न की एक धंदा करण्यासाठी, व्यापार करासाठी। आजच्या परिस्थितीत ह्या जलतरणचं एक व्यापार करण्यासाठी उपयोग होत आहे। ज्यांनाही हे घेतलं आहे त्यांनी फक्त व्यापाराचा विचार केला आहे, त्याच्यावरती याचा विचार केलेला नाही। तर माझं म्हणणं आहे की ज्याला व्यापार करायचा आहे त्यांनी आपलं पर्सनल स्विमिंग पूल बांधायचं आणि पर्सनल स्विमिंग पूल बांधून तिथं धंदा खोलायचा, जसं फन अँड फूड आहे। तर हा बंद एनी टाइम राहते, हा बंदच राहते ना। 3 महिने आता उन्हाळ्याचा आहे तर 3 महिने लोकांना गरमी होते, गरमी झाली तर जसे जनावर पाण्यात जाते तसे लोक पाण्यात येणार आहे। आता 12 महिने चालू नाही राहत, 12 महिने स्विमर थोडी बनवायचे आहे मॅडम। यांना जर स्विमर बनवायचे असते, जनतेच्या गरीब मुलांचा विकास करायचा असता, त्यांना स्विमिंग शिकवायची असती तर हे 12 महिने चालू राहिलं असतं। हे 12 महिने चालूच नाही राहत ना, फक्त 3 महिना धंदा करायसाठी हे लोकांनी हे चालू करून ठेवलं आहे। आमचं म्हणणं आहे, मी मागच्या वेळेस नगर परिषदेच्या सीओ साहेबांना निवेदन दिलं होतं का कळमेश्वरच्या ज्या शाळा आहे, ज्या गव्हर्नमेंट शाळा आहे, प्रायव्हेटही नाही, ज्या गव्हर्नमेंट शाळा आहे तिचे प्रत्येक शाळेतले 10-10, 15-15 पोरं या स्विमिंग पूलमध्ये द्यायचे आणि जो ठेकेदार आहे त्यांच्याकडून त्यांना स्विमिंग शिकवायची आणि त्यांनी उद्यापासून उद्या किंवा परवापासून ऑपरेटिंग मध्ये येऊन जाईल। पण 12 महिन्याचं 12 महिन्यासाठी ऍडमिशन्स तर पाहिजे। 4 आणि 5 जर ऍडमिशन राहतील, मला तर नागरिक सांगत आहे की तुमची फी जास्त आहे म्हणून येत नाही।
नाही नाही, फीस जर तुलनेत जर तुम्ही कम्पेअर केलं तर आपली अत्यंत कमी फी आहे. किती आहे तुमची? आता मागच्या वर्षी 1200 रुपये होती विथ कोच एका जणाची. किती आहे 1200 म्हणजे? 1200 म्हणजे किती रुपये फी आहे झाली? खूप झाली. अहो याचा प्लांटचा खर्च. आता आम्ही हे पूर्ण पाईपलाईन फोडून ठेवली होती, पूर्ण पाईपलाईन अंडरग्राऊंड केली, केबल टाकले होते, 2 वेळा केबल चोरून दिले, मोटर चोरली विहिरीतली, पूर्ण शावर तोडून ठेवले. सर्व गोष्टी कंप्लीट झाल्या. जर आता उघड्यात पुरव जेवायला गेले जर आतमधून दाखवलं असतं तुम्हाला मी. ह्या पूर्ण गोष्टी आपण केलेल्या आहेत. या स्विमिंग पूलचं माझं तुम्हाला एक प्रश्न आहे का या स्विमिंग पूलचं गरीब जनतेला ज्याच्याजवळ फीस भरायची, स्विमिंग पूल कशासाठी आहे? गव्हर्नमेंटचं स्विमिंग पूल आहे, नगर परिषद तुम्ही त्याच्या ठेकेदारीमध्ये चालवत आहे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे का या जलतरणचा शाळेतल्या पोराला किती असे पोरं आहे जे तुम्ही गरीब पोरं इथं शिकवता फ्रीमध्ये? तुम्ही एक काम करा, नगर परिषदच्या अंडरमध्ये ते आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे हा बरोबर. हा एक आम्हाला पत्र देऊन द्या, नगर परिषदने परमिशन द्यावी आम्हाला की तुम्ही एवढे पूल आम्हाला शिकवा फ्रीमध्ये. आम्ही बिलकुल केव्हाही करू आम्ही. तुम्ही